मी खरंच नाही सांगणार कोणाला. मला नका मारू, प्लीज नका मारू मला. मी नाही सांगणार आहे कोणाला. मी नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची च्या आजच्या भागामध्ये, ज्यामध्ये स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी अनेक कट कारस्थानांचा वापर करण्यात आला, पण त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आपला समाज हा नाती, मैत्री, प्रेम, जिव्हाळा या गोष्टींनी जोडला गेलाय. यातल्या कुठल्याही एका घटकाचा अभाव हा समाजाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकतो. पण या कलियुगामध्ये कधी कधी अशा घटना घडतात की समाजाला जोडणारे हे सगळे घटक अक्षरशः धुळीला मिळून जातात. एखाद्याचा जीव घेणं ही खरंच एवढी सोपी गोष्ट आहे का, असा प्रश्न आपल्याला पडतो. आजची ही केस स्वतःचं इप्सित साध्य करण्यासाठी केल्या गेलेल्या गुन्ह्याची आणि त्यामध्ये भरडल्या गेलेल्या काही निरागस लोकांची आहे. हो, तुम्ही पोहोचलात ना? मी निघतेच आहे. हो आई, मी जरा बाहेर जाऊन येते. कुठे निघालीस? आज वटपौर्णिमा आहे, लक्षात आहे ना? हो माहिती आहे, पण मी जरा. अगं जरा काय, नक्की कुठे उंदणाला निघाली आहेस? हा, नवऱ्यासाठी पूजा करायची सोडून तुला बाहेर हिंडणं जास्त महत्वाचं वाटतंय. अगं माझा नवरा जिवंत होता ना, तेव्हा एकही वटपौर्णिमेची पूजा चुकवली नाही मी, आणि तू सरळ बाहेर फिरायला निघून जातेस. निर्लज्जपणाचा कळस आहे नुसता. माझ्या संस्थेतली एक बाई आहे ना, तिचं बाळ फार आजारी आहे. मी लगेच त्याला बघून येते. गप्पा बस. आधी स्वतःची मुलं जन्माला घालायला शिक आणि नंतर दुसऱ्यांची सांभाळ. अगं माझ्या मुलाशी लग्न झालंय हे नशीब समज तुझं. गपचूप पूजेला सुरुवात कर. ये किती उशीर केलास? शक्य असताना तर दिवसभर तुझ्या मिठीत राहिलो असतो. इथे नको, आत बेडरूम मध्ये चल ना. हे कुठे राहिले आहेत अजून? रविवारचे पण बाहेरच असतात. कसं आहे ना सुनबाई, बायको नवऱ्याला खुश ठेवत असेल तर नवरा सारखा सारखा बाहेर राहत, कळलं? आणि तसंही माझा सुधाकर शहरातला प्रसिद्ध वकील आहे. त्याला खूप कामं असतात. तुझ्यासारखं नाही, खायचा प्यायचा मजा करायची आणि मग टाइमपास म्हणून समाजसेवेचं नाटक करायचं. आई, मी हे नाटक नाही करत आहे. मी हे सगळं काम मनापासून करते. अहो, विधवा, असह्य स्त्रिया, घराने समाजाने वाईट टाकलेल्या स्त्रिया, अशा सगळ्यांना शक्य होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करते मी. बस बस, लेक्चर नको देऊस. फोन कर आणि बघ सुधाकर कुठपर्यंत पोहोचलाय. काय? अहो, कुठे आहात तुम्ही? मी आत्ताच वटपौर्णिमेची पूजा केली आहे. मग का उपकार केलास माझ्यावर? हा, नाही, मला तसं म्हणायचं नाहीये, पण मला वाण द्यायचंय. तुम्ही कुठे आहात? इतका उशीर का होतोय? मी एका क्लायंट बरोबर आहे, थोडा वेळ देतो. तरी किती वेळ लागणार आहे तुम्हाला? मला पण हॅलो, अगं ए, काय करतेस तू? माझ्याच गाडी खाली येऊन जीव द्यायचंय तुला? जीव द्यायचा नाही, घ्यायचाय. तुझा कोण आहेस तू? ओळखलं नाहीस मला? मी श्रीकांत पाटीलची बायको रमा.
अरे माझ्या नवऱ्याचा खून करणाऱ्याला तू कोर्टात निर्दोष सिद्ध केलं, आठवतं का? हो आठवलं. आपण ते काम आहे माझं. अरे तुझ्यासारखे नालायक माणसामुळे कोणी मोकाट सुटतात आणि आमच्या सरकारना न्याय मिळत नाही, कळलं? हे बघ तू कायदा हातात घेऊ नकोस, कळलं ना? घेणार. आणि तो गुंडेचा पसार झालाय. आता राहिलास तू. तुला मारून मी जेलमध्ये जायला तयार आहे, तेव्हाच मला शांती मिळेल. मला माझ्याशिवाय राहणार नाही. सोड तुम्हाला, सोड. साहेब माफ करा साहेब. माफ करू? हा थांब, हिची तर पोलीस कंप्लेंट करतो मी आता. नाही साहेब, तुमच्या पाया पडतो साहेब, असं काही करू नका साहेब. आयुष्य उद्धवत होईल माझं साहेब. हे बघ पुन्हा जर का ही माझ्या वाटेत आली ना, तर हिला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी राहणार नाही, कळलं ना? अरे देवा, अरे अरे काय लागलं हे? काय झालं? काय नाही ग, वाटेत एक वेडी बाई भेटली होती, रमा पाटील. अरे अरे पण किती लागलंय शुभांगी, तुझ्यामुळे होत हे सगळं. आई हो, असं का बोलताय तुम्ही? मी काय केलंय? तुझ्या ना प्रार्थनेमध्येच दम नाहीये. जी बाई वटपौर्णिमेची पूजा करायला टाळाटाळ करते, तिच्या नवऱ्यावरती अशीच संकट येत राहतात. आई, तुम्ही का असा आरडाओरडा करताय माझ्यावर? तुम्ही एकही संधी सोडत नाही मला दोष देण्यासाठी. शुभांगी, तिचे बोलते ते खरं आहे. मला बरोबर माहिती आहे तुला माझी किती काळजी आहे ती. चल आता तोंड बंद कर आणि बँडेज घेऊन ये. नाही सोडणार मी त्याला. आई तुझं डोकं फिरलंय का? त्या माणसाचा डायरेक्ट खून करायला निघालीस तू? हो, त्या नालायक माणसाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी वाटेल त्या ठराला जाईन. पण पुढे काय होईल याचा विचार केलायस का? मग काय करू मी? हा, झाले गेले ते सगळं विसरून जाऊ? अरे तुझ्या बाबांचा आत्मा तळमळत असेल, त्यांना न्याय मिळावा म्हणून ती वाट पाहत असतील. राग येत नाही का रे? येतो. त्या माणसाचा मला खूप राग येतो. तो वकील बाबांच्या खुन्या इतकाच दोषी आहे. अगं पण असा हल्ला करून आपल्याला काही फायदा होणार नाहीये, आपणच अडकू. आई बाबा गेले, मला तुला नाही गमवायचंय आई. मग मी काय करू? मी काय करू? धीर धर आई, धीर धर. अगं देव वरतून सगळं पाहतोय. त्या वकिलाला आज नाही तर उद्या नक्की शिक्षा मिळणार. हॅलो, काय करतोयस? मला तुझी खूप आठवण येते. ये ना इकडे. तुझ्या आवडीचा ड्रेस घातलाय. बरं येतो. बरं एक मला जावं लागेल, क्लायंट मीटिंग आहे, अर्जंट आहे. उद्या सकाळी येईन. ना सकाळी? म्हणजे असा कुठला क्लायंट आहे? तुला आता डिटेलमध्ये सांगू सगळं? नाही, एवढी रात्र झाली म्हणून विचार. डोक्यात जाऊ नकोस हा. जे सांगतोय ना ते ऐक. Thanks for coming. I miss you so much. आपल्या नवीन लघु उद्योगासाठी लवकरच बँकेकडनं कर्ज मिळणार आहे. आता आपल्याला आहे ना, या उद्योगामुळे लोकांच्या देणग्यांवर विसंबून राहता येणार नाही. किती किती करता हो ताई तुम्ही आमच्यासाठी. तुम्ही नसतात तर आम्ही रस्त्यावर आलो असतो. असं का बोलताय तुम्ही? मी फक्त चांगली कामं करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही हे आवरून घ्या, मी आलेच. किती दिवसांनी आलायस तू? हो अगं, थोडं कामात अडकलो होतो. तुला हे असं समाजकार्य करताना पाहून आहे ना, खूप छान वाटतं. हे सगळं तुझ्यामुळे शक्य आहे. तू मदत करतोयस ना, म्हणून मी करते हे. बरं, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. सगळी जुळवाजुळव झाले.
लवकरच तुझा नवरा तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाणार आहे. शहरातील एका नामांकित वकिलावर जीव घेणा हल्ला झाला आणि त्यामध्ये चुकून दुसऱ्याच एका व्यक्तीचा खून झाला. एक निष्पाप मुलगी काही क्षणातच अनाथ झाली. पोलिसांसमोर आता अनेक प्रश्न आहेत. कोण आहे तो जो सुधाकरच्या जीवावर उठलाय? पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हा खुनी शांत बसेल की पुन्हा एकदा सुधाकरवर हल्ल्याचा प्रयत्न करेल? ती अनाथ झालेली मुलगी, तिचं पुढे काय होईल? आपल्या आईला गमावल्यानंतर तिचा भविष्य काळ आता अंधकारमय होईल का? आशा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. बाळा, थोडं दूध पी. मला फक्त माझी आई पाहिजे, बाकी काहीच नको. शांत हो बाळा, रडू नको. सर, फायरिंग स्पॉटवरचा सीसीटीव्ही फुटेज मिळालं. गुड. डिस्प्ले करा. सर, गुन्हेगारांनी जी बाईक वापरली आहे त्याच्यावर नंबर प्लेट नाहीये आणि त्यांचा चेहराही झाकलाय. याचा अर्थ हे सगळं घडवून आणण्यात आलं. आणि ऐनवेळी सुधाकर खाली वागला, त्यामुळे त्या बाईला गोळी लागली. तर त्या बाईंचं नाव नंदिनी शिंदे होतं. त्या विधवा होत्या आणि सोनल त्यांची मुलगी, वय वर्ष 13. सर, मी आजूबाजूला चौकशी केली पण त्यांचं कोणी नातेवाईकही नाही. एका सेकंदात एखाद्याचं आयुष्य बर्बाद होतं ते असं. आता या बिचाऱ्या मुलीला कुठल्या तरी अनाथाश्रमात राहावं लागलं. शिंदे, इथं बघा. त्या हल्लेखोराचा चेहरा काही काळासाठी उघडा पडलाय. पण सर, सीसीटीव्ही अपोजिट दिशेला आहे. त्या सुधाकरच्या असिस्टंटचं नाव काय? कमलेश जाधव. कमलेश जाधव. त्यांनी याचा चेहरा नक्कीच बघितलेला दिसतोय. कदाचित गडबडीत आपल्याला सांगायचं राहून गेलं असेल त्यांच्याकडून. एक काम करा, या कमलेश जाधवला बोलवून घ्या आणि आपल्या स्केच आर्टिस्टकडून या हल्लेखोराचं एक स्केच बनवून घ्या. मीनवाईल आपण या सुधाकर कुलकर्णींकडे जाऊन येऊ. येस सर. चल. इन्स्पेक्टर, काही कळलं का कोणी हल्ला केला माझ्यावर? नाही, कळेल लवकर. प्रयत्न चालू आहेत आमचे. पण मला सांगा, तुमचा संशय आहे कोणावर? सर, माझं प्रोफेशन असं आहे ना की आतापर्यंत माझे भरपूर शत्रू तयार झालेत. कोणाकोणाचं नाव सांगू? सगळ्यांची सांगा. इनफॅक्ट तुमच्या दृष्टीने जे संशयित आहेत त्यांची एक लिस्ट बनवून आम्हाला द्या. बरं, ठीक आहे. मी माझ्या असिस्टंटला सांगतो. हे हाताला काय झालं? काय नाही, त्या दिवशी कारचा दरवाजा लागला. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. ही माझी बायको शुभांगी. नमस्कार. महिलांसाठी संस्था चालवते. काय नाव आहे का? माई संगण. हा. इन्स्पेक्टर, तुम्ही बोलला होता ना, ती बाई, तिची मुलगी अनाथ झाली आहे, तिला पाठवा ना आमच्या संस्थेत. मी तिचा खर्च उचलेन आणि माझी बायको काळजी घेईल तिची. हो सर, पाठवून द्या तिला आमच्या संस्थेत. नक्कीच, मी बघेन काय करता येईल ते. मॅडम, मला सांगा, तुमच्या नवऱ्यावर हा हल्ला कोणी केला असेल? तुमचा कोणावर संशय? बोल ना. तोंड चिवलंय का तुझं? बस. हा. मी खात्रीने नाही सांगू शकत, पण हे काम जयरामचं असू शकेल. जयराम कोण आहे हा? आमचा ड्रायव्हर होता. साहेब, जरा एक मिनिट. हां, मी ते तुम्हाला बोललो होतो ना, माझ्या बायकोला हार्ट अटॅक आला होता. अरे हा, आता कशी आहे ती? साहेब, डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल. 2 लाख रुपये खर्च येईल. मग एक काम कर ना, तिला एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर. साहेब, सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनचा नंबर कधी येईल काय सांगता येत नाही. तुम्ही जर मला 2 लाख रुपये दिले तर तुमचे फार उपकार होतील साहेब. 2 लाख? अरे आता तितके पैसे नाहीत रे माझ्याकडे तुला द्यायला. आपण नंतर बघू. हा, एक मिनिट.
हे त्याला मदत करणारच होते, पण काही दिवसांनी जयरामच्या बायकोची डेथ झाली. जयराम सगळं खापर यांच्यावर फोडायला लागला. तुझ्यामुळे माझी बायको मेली. अरे इतकी वर्ष तुझ्या बंगल्यात इमानदारीने नोकरी केली, मला मदत केली असती तर काय झालं असतं? जयराम सोड सोड मला जयराम. सोड 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 माझ्या मुलाला. तू मेलास रे, आता तुला नाही सोडणार मी. या जयरामचा पत्ता मिळेल? हो, मी लिहून देते. एक्सक्यूज मी. बोल. स्केच तयार आहे? हा, आम्ही पोचतो तिकडे. ओके, सर, जयराम साळुंखेचा पत्ता थँक्यू. आणि हे माझ्या संस्थेचं कार्ड. सर, घेऊन या हो तिला. नक्कीच. आता कशी आहे ती? आहे, बरी आहे. तिला मोठा धक्का बसलाय, रडारड चालू आहे तिची. समजूच शकते मी. एकाची शिक्षा जेव्हा दुसऱ्याला मिळते ना, तेव्हा काय होतं हे मला चांगलंच माहिती आहे. येते मी. हो सर, हाच तो. यानेच आमच्या सरांवर फायर केलं होतं. बघा हे स्केच सगळीकडे सर्क्युलेट करा आणि आपल्या रेकॉर्डमध्ये याचा एखादा मॅच मिळतोय का बघा. ओके सर. थँक्यू कमलेशजी. आम्हाला काही लागलं तर आम्ही तुम्हाला फोन करूच. तुम्ही जाऊ शकता. ओके सर, थँक्यू. शिंदे, शुभंगीने आपल्याला त्यांच्या ड्रायव्हरचा पत्ता दिला होता. त्या पत्त्यावर जा आणि त्या जयराम साळुंखेला ताब्यात घ्या. आणि तिने तिच्या संस्थेबद्दल आपल्याला सांगितलं होतं. त्या मुलीला तिथे भरती करा. ओके सर. अँड वन मोर थिंग, शुभंग आणि सुधाकर यांचं फारसं पटत नाही असं दिसतंय. तुम्ही बघितलं ना कसा वागवत होता तो तिला. मला वाटतं काहीतरी गडबड आहे यामध्ये. या शुभांगीवर जरा लक्ष ठेवा. ओके सर. थँक्यू. काळजी घ्या तिची. हो. तुला भूक लागली आहे का? मी काही खायला आणू? मला काहीच नकोय. मला फक्त माझी आई हवी आहे. समजू शकते बाळा मी. तुला माहिती आहे का, मी सुद्धा माझ्या आईला गमावलंय. आईचं प्रेम आहे ना, हे दुसरं कोणी देऊच शकत नाही बघ. पण तुम्हाला तुझी मैत्रीण मान किंवा बहीण मान, चालेल? शुभांगी, हीच का ती मुलगी? हो, सोनल. बाळा, रडू नको. अगं तू अगदी योग्य ठिकाणी आलीस. अहो साहेब, मी पाया पडतो तुमच्या, मला नका ह्या मॅटरमध्ये अडकव. आम्हाला काय वेळ लागलाय का कुणालाही खुनाच्या गुन्ह्यात अडकवायला? तुझी चौकशी करायला बोलवलं इथं. तुझ्या मालकावर हल्ला झाला ना, तेव्हा एक बाई विनाकारण मेली आहे. आमचा संशय तुझ्यावर आहे. तू तुझ्या मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती की नाही? हो साहेब, मी मान्य करतो, मी धमकी दिली होती. पण साहेब, माझ्या मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांना सोडून मी कशाला कुणाचे खून करत सुटू? काल दिवसभर कुठे होतास तू? मी एका कुरिअर कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो, तिथेच होतो. तुम्ही चौकशी करा हवं तर. साहेब, मी खरंच सांगतोय, माझा ह्या मॅटरशी काहीच संबंध नाही. ते आम्ही शोधून काढू. साहेब, माझं ऐका. त्या सुधाकरला मारायला बरेच जण टपलेत. एक नंबरचा नालायक माणूस आहे तो. का? तो क्रिमिनल लॉयर आहे म्हणून? नाही, त्याचे बऱ्याच बायकांशी अनैतिक संबंध आहेत आणि सुधाकरच्या बायकोला पण याबद्दल समजलं होतं. काय करतेस तू? मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या फोनला हात लावायचा नाही. महत्वाचे कॉल्स असतात. मला सांगा, त्या प्राची नावाच्या मुलीने तुम्हाला आय लव्ह यूचा मेसेज का केलाय? काय? आय लव्ह यू? अगं, तो चुकून आला असेल. तो प्राचीचा बॉयफ्रेंड आहे ना, त्याला मेसेज करायला गेली असेल आणि चुकून मला आला असेल. वेडी आहे का ती? लक्ष नको देऊस. तुमचं बाहेर अफेअर नाही ना चालू? लायकीत राहायचं.
मी जे सांगतोय ना ते ऐकायचं आणि तेच खरंय. उगाच माझ्यावर संशय नाही घ्यायचा. घरी खाऊन पिऊन सुखी आहेस ना बास. नको त्या चौकशा नाही करायच्या. साहेब त्या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. सुधाकर तर बायकोचा छळच करायचा. बिचाऱ्या शुभांगी मॅडम सगळं निमूटपणे सहन करायच्या. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुझ्या मॅडमला अन्याय सहन झाला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या नवऱ्याची सुपारी दिली. माहीत नाही साहेब, पण हल्ली काही सांगता येत नाही ना. ठीक आहे, तू गेलास तरी चालेल, पण आम्ही तुला कधीही बोलवून घेऊ. शहर सोडून बाहेर जायचं नाही. हो साहेब. शिंदे, हा जयराम जे काही बोलतोय त्यात काही पॉइंट वाटतं तुम्हाला? शुभांगी असं काही करू शकते? एखाद्याच्या सहनशक्तीचा अंत झाला तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. एक काम करा, या सुधाकरच्या बंगल्यावर जो माळी आहे ना त्याला बोलवून घ्या. येस सर. साहेब साहेब मी गरीब माणूस आहे साहेब. मी काय बोलणार ना. तुझ्या शुभांगी मॅडम बद्दल काही सांगू शकतोस? साहेब साहेब मी काही बी नाही सांगू शकत बघा. घाबरू नकोस, तुझं नाव समोर येणार नाही. बिंदास बोल. साहेब मला असं वाटते साहेब का शुभांगी बाई साहेबांचं बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे साहेब. हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलंय. सुधाकरशी लग्न करून चूक केलीये हे मला आधीच कळायला हवं होतं. डोंट वरी. हे बघ, तू जो काही डिसिजन घेशील त्यात कायम मी तुझ्या सोबत आहे. या जगात विश्वास ठेवावा अशी खूप कमी माणसं आहेत, पण त्यात तू सर्वात आधी आहेस. या क्षणी मला तुझी गरज आहे. मी आहे तुझ्यासोबत कायम. वा 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 वा, छान. कसला गोड रोमॅन्टिक सीन होता ग. एक काम कर ना, बेडरूम मध्ये जरा, इथे सोफ्यावर कशाला? अहो, तुम्ही समजता असं काही नाही. समजायचं काय? डोळ्यांनी बघितला मी. हा तुझा बॉयफ्रेंड आहे की याचे पैसे वगैरे घेतले? तोंड सांभाळून बोला. तुला बोललो ना, तोंड सांभाळून बोल म्हणून. अजित नाव आहे साहेब त्याचं. शुभांगी बाई साहेबांचा तो आधीपासूनचाच मित्र आहे. त्या दिवशी सुधाकर साहेबांवर बी तो लई खवळला होता बघा. हो, मी संतापलेलो होतो, कारण शुभांगी बिचारी सगळं सहन करत होती. मग सर, तिच्या बाजूने कोणीतरी बोलणारं हवंच ना. आणि तो कोणीतरी म्हणजे कोण? तू, शुभांगीचा कॉलेजमधला फ्रेंड. काय रे, तुमचं लफडं चालू आहे ना? सर, हे शक्यच नाही. हा, कॉलेजमध्ये असताना माझं शुभांगीवरती प्रेम होतं, पण आमचं अफेअर वगैरे कधीच झालं नाही. मात्र एक गोष्ट खरी आहे, मी शुभांगीला केव्हाही दुःखी बघू शकत नाही. आणि म्हणूनच तू सुधाकरच्या खुनाची सुपारी दिलीस? नाही सर, त्याची काहीच गरज नव्हती. हो, कारण शुभांगी सुधाकरला डिवोर्स देणार होती आणि मी स्वतः वकिलाकडे जाऊन ते कागदपत्र तयार करून घेऊन आलो होतो. लवकरच तुझा नवरा तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाणार आहे. अजित, मला हे सगळं विचित्र वाटतंय. अगं, यात विचित्र वाटण्यासारखं काय आहे? हे बघ, सुधाकर किती नालायक आहे याची खात्री झाली आहे ना तुला. मग आणि हे बघ, मी येता येताना वकिलाकडे जाऊन आलोय. हे बघ, हे डिवोर्स पेपर घेऊन आलो. आता याच्यावर तुझ्या सह्या झाल्या ना की लगेचच तुला डिवोर्स मिळेल. हे घे बघ. तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसत आहे आमचा. 23 जूनला कुठं होतस? मी मुंबईला गेलो होतो सर. तुम्ही चौकशी करू शकता. सर, अजित खरं बोलतो. सुधाकरवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या टॉवर लोकेशननुसार तो मुंबईलाच होता. अच्छा. आणि त्यांच्या ड्रायव्हरचं, त्या जयरामचं काय? सर, तो त्याच्या कुरिअर कंपनीमध्येच होता. ठीक आहे, पण त्यांच्यावर नजर ठेवा. ओके सर. सर, नंदिनीचा PM रिपोर्ट आणि बॅलिस्टिक रिपोर्ट. देशी कट्ट्याची गोळी लागून नंदिनीचा मृत्यू झाला. आणि त्या शूटर्सच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन मिळाली? हो सर, कमलेशच्या मदतीने आपण जे स्केच केलं होतं
ते बाबू मात्रे नावाच्या कॉन्ट्रॅक्ट किलरशी अगदी तंतोतंत जुळते. जुळतंय तर नक्कीच. हा बाबू मात्रे कुठे आहे सध्या? एका केसमध्ये तडीपार आहे, शोध सुरू आहे. ताबडतोब ताब्यात घ्यायला. येस सर. सर, लता कुलकर्णी आल्यात, ॲडव्होकेट सुधाकर कुलकर्ण्यांच्या आई. घेऊन या त्यांना. हो सर. बसा. बोला. साहेब, माझ्या मुलावर कोणी हल्ला केलाय त्याच्याबद्दल माहिती आहे मला. म्हणजे माझ्या मुलाने मला याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायला मनाई केली होती, पण आता मला त्याची काळजी वाटते हो, म्हणून मी इथे आले. मॅडम, तुमचा कोणावर संशय आहे का? संशय नाही साहेब, खात्रीच आहे. हे काम नक्कीच त्या रमा पाटीलचं आहे. पण माझा मुलगा दयाळू आहे हो, त्यांनी तिला माफ करून टाकलं. पण साहेब, तुम्ही नका तिला माफ करू, तुम्ही तिला जेलमध्ये टाका. शिंदे, या रमा पाटीलची माहिती काढा. येस सर. सर, या लिस्टमध्ये त्या सगळ्यांची नाव आहे ज्यांच्याकडून सरांना धोका होता. रमा पाटील, यात रमा पाटीलचं पण नाव आहे, म्हणजे तिला आपण प्रमुख संशयित मानायला हरकत नाही. कमलेश, आम्हाला तुमच्या सरांबाबतीत कळलंय की त्यांची बाहेर खूप अफेअर्स आहेत. हे खरं आहे की सरांचे बाहेर अफेअर्स होते. या अफेअर्स मधल्या मुलींपैकी कोणी तुमच्या सरांना खूप त्रास दिलाय कधी? हो सर, मिनल बोरकर. तिने सरांचं जगणं मुश्किल केलं होतं. म्हणजे तिचं नाव जरी ऐकलं ना तरी सरांना घाम सुटायचा. या मिनलविषयी तुम्हाला आणखीन काय माहिती? नाही सर, तिच्याबद्दल मला फारसं काय माहीत नाही. सर तुम्हाला सविस्तरपणे सांगू शकतील. ठीक आहे, थँक्स. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. शिंदे, मी सुधाकर कुलकर्णींकडे जाऊन जरा चौकशी करतो. तुम्ही या रमा पाटीलची खबर घ्या. येस सर. मी त्या नालायक माणसावर वार केला होता, मी कबूल कर देतेय, कारण तो त्याच लायकीचा होता. याचा अर्थ 23 जूनला सुधाकरवर जो जीव येणा हल्ला झाला तो पण तुम्हीच घडवून आणला होता. 23 जून? हो, बाबू मात्रेला ओळखता ना? त्याला सुपारी दिली होती ना तुम्ही दोघांनी. कोण बाबू म्हात्रे? मी नाही ओळखत तशा माणसाला. आणि 23 जूनला सुधाकरवर हल्ला झाला हे मला आत्ताच कळलं. साहेब, माझ्या आईची तब्येत हल्ली ठीक नसते हो. आम्हाला आधीच खूप त्रास झालाय, तुम्ही आणखी त्रास देऊ नका. आम्ही फक्त सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनाथ मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झटतो. या कारस्थानामागे तुमचा हात असेल तर आत्ताच कबूल करा. आम्ही पुरावे मिळवले तर तुम्हाला महागात पडेल. हे बघा, आम्हाला या विषयावर काही बोलायचं नाही अजून. तुम्ही जा इथून, तुम्ही जा. बघ जरा. हां, या सर. थँक्यू. बरं, काही माहिती मिळाली का? बरीच माहिती आधी लागली. काही नवीन नावं समोर आली आहेत. त्यातलं एक नाव आमच्यासाठी खूप महत्वाचं. कोणतं? मिनल बोरकर. काय झालं तुम्हाला? तुमचा चेहरा सांगतोय हे नाव खूप महत्वाचं आहे. मला या विषयावर नाही बोलायचं. हे नाव डिस्क्लोज करणं तुमच्या सेफ्टीसाठी खूप महत्वाचं आहे. आमच्यापासून काही लपवून ठेवू नका, नाही तर तुमच्या जीवाला धोका आहे. कोण आहे ही मिनल बोरकर? काय मॅटर आहे हा? सांगतो. मिनल माझी सेक्रेटरी म्हणून या ऑफिसमध्ये कामाला लागली होती, पण तिचे प्लॅन्स काहीतरी वेगळेच होते. मिनल माझ्या गळ्यात पडायला लागली आणि मी तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकायला लागलो आणि मग आमचं अफेअर सुरू झालं. पण त्यानंतर ती मला ब्लॅकमेल करायला लागली. मला 5 लाख हवेत. कधी देतोयस? डोकं फिरलंय का तुझं? तुला काय वाटतं माझ्याकडे पैशाचा पाऊस पडतो? हे बघ, उगाच मला त्रास देऊ नकोस, कळलं ना? अरे वा, आधी माझा वापर केलास, माझ्याबरोबर फिरलास आणि आता मला लाथाडतोस.
हे बघ, याचे परिणाम खूप वाईट होतील हं, सुधाकर. धमकी नको देऊसा. हा, अशा बऱ्याच पोकळ धमक्या ऐकल्यात मी. आणि वापर करण्याची गोष्ट तर तू करूच नकोस प्लीज. आता तुझे खरे रंग दिसायला लागलेत मला. पुन्हा मला त्रास द्यायचा नाही. तू आता बघच मी काय करते ते. तुला आणि तुझ्या रेप्युटेशनला उद्ध्वस्त करते की नाही बघच. मीनल माझी बदनामी करण्याची धमकी देत होती, पण मी तिला पैसे दिले नाही. तिला नोकरीतून सुद्धा काढून टाक. कदाचित याच गोष्टीचा राग तिला आला असेल आणि तिने माझ्यावर हल्ला केला असेल. बाय द वे, मी तिचा धमकीचा एक कॉल रेकॉर्ड केलाय. ऐकवा. कधी देतोय पैसे? मला अर्जंट हवेत. मिनल, का त्रास देतेस मला? माझा पिछा सोड, कळलं ना? पैसे दिले नाहीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. नीट विचार कर. इन्स्पेक्टर प्लीज प्लीज मला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढ. या मिनलचा एखादा फोटो असेल तुमच्याकडे? हो सर. ठीक आहे. हा फोटो आणि मगाचं ते रेकॉर्डिंग दोन्ही मला पाठवून द्या. येतो. सुधाकर बाबतच्या अनेक गोष्टी पोलिसांसमोर हळूहळू उलगडल्या जात होत्या. सुधाकरचा भूतकाळ पाहिला तर त्याचा खून करण्यासाठी अनेक लोकांकडे सबळ कारण होतं. कधी कधी माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये अशी नाती बनवतात की त्या नात्यांमुळेच त्यांच्या आयुष्याची पार राख रांगोळी होते. सुधाकरच्या अनैतिक संबंधामुळेच त्याच्यावर हा हल्ला झाला असेल का? मिनलनं सुधाकरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं असं त्याचं म्हणणं आहे, पण यामध्ये खरंच किती तथ्य आहे? सुधाकरची बायको शुभांगी ही सुद्धा एक प्रमुख संशयित आहे. आपल्यावर झालेला अन्याय, नवऱ्याकडून आपल्याला मिळत असलेली वाईट वागणूक, या सगळ्याला कंटाळूनच तिने हे टोकाचं पाऊल तर उचललं नसेल ना? असे अनेक प्रश्न आहेत. पण या सगळ्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरं शोधणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. शुभांगी मॅडम, तुमच्या नवऱ्याचे बाहेर अफेअर सुरू आहेत, याबद्दल तुम्हाला काय माहित होतं? हो, माहिती होतं. तुम्ही तुमच्या मित्राच्या मदतीने डिवोर्सचे पेपर्स बनवून घेतले आणि त्यावर तुमच्या नवऱ्याने सह्याही केल्या नाहीत, आणि तो सह्या करेल की नाही याची खात्री तुम्हाला नाही. हो, पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय? तुमचा नवरा मेला असता तर तुम्हालाच जास्त फायदा झाला असता, आणि हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की मी कोणाला साधी इजा करण्याचाही विचार करू शकत नाही आणि एवढा मोठा आरोप तुम्ही माझ्यावर करताय? मला मान्य आहे, पण सुधाकरनी मला डिवोर्स जरी दिला नसता ना तरी मी जास्त वेळ नाही राहणार आहे त्यांच्यासोबत. मी माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे. एक मिनिट. हॅलो, मीनल बोरकर. ठीक आहे, मी बघतो. चला. सर, मला इथे का आणलंय? मला ऑफिसला बरीच कामं आहेत. हा, बघितली तुमची ती ऑफिस मधली प्रायव्हेट कामं. तुझे आणि सुधाकरचे अनैतिक संबंध आहेत ना? अनैतिक? अहो सर, तुम्ही काय बोलताय? आम्ही नवरा बायको आहोत आणि आमच्या संबंधात अनैतिक असं काहीच नाहीये. काय काय बोलते, कळतंय का तुला? हो सर, आम्ही कोर्ट मॅरेज केलंय आणि त्याने त्याच्या बायकोला डिवोर्सही दिलाय. हवं तर तुम्ही सुधाकरला किंवा त्या कमलेशला विचारा, त्यांनीच डॉक्युमेंट्स आणून दिले होते मला. आणि सुधाकरने ही गोष्ट काही दिवस मला लपवून ठेवायला सांगितली होती. सर, या मीनल बोरकर. मिनल, या प्राचीचं म्हणणं आहे की तिचं सुधाकर कुलकर्णी बरोबर लग्न झालंय. सर, ही सगळी फसवणूक आहे. तसं बघायला गेलं तर सुधाकरने माझ्यासोबत सुद्धा लग्न केलं होतं. नाही, पण सुधाकर आम्हाला म्हणाला होता की तू त्याच्या मागे लागली होतीस. सर, हे साफ खोटं आहे. उलट गोड गोड बोलून त्यांनीच मला फसवलंय, माझा फायदा उचललाय आणि त्याच्या बायकोसोबत त्याने डिवोर्स घेतलाय असं म्हणाला मला.
एक मिनिट, हे काय चाललंय सगळं? सर, हे सगळं माझ्यासोबत पण घडलंय. हे फक्त तुझ्याच बाबतीत नाही तर अशा बऱ्याच जणींबरोबर घडलंय. सुधाकरचा या बाबतीतला एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. जसा माझा कंटाळा आला तसं त्याने सोडून दिलंय मला. तू मला असं दूर लुटू शकत नाहीस. मी बायको आहे तुझी. कसली बायको? आपल्या लग्नाचे सगळे पेपर्स खोटे आहेत. आणि जर का तू ते पेपर्स घेऊन पोलिसांकडे गेली ना तर तूच अडकशील. तू ऑफिसमध्ये स्वतःहून माझ्या जवळ यायचीस, मला चिटकायची ना, त्याचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. झालं गेलं ते विसरून जा. त्यातच तुझं भलं आहे. सर, सुधाकर एक नंबरचा नालायक माणूस आहे. नाही, पण तू त्याला ब्लॅकमेल करत होतीस. आमच्याकडे सगळे प्रूफ्स आहेत. खरं आहे ना सगळं? हो सर, खरंय. हा, आणि तू मागूनही त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून तू त्याला मारायची सुपारी दिलीस. सर, मी असं काहीच केलेलं नाही. खरं तर माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी मला पैशाची गरज होती. तिची तब्येत खूप बिघडली होती. असं नाईलाज होता हो सर. हॅलो, ठीक आहे सर. बाबू म्हात्रे सापडलं. उचला त्याला. बाबू म्हात्रे तुझेच ना? हो का? ॲडव्होकेट सुधाकर कुलकर्णींवर तूच अटॅक केला होतास ना? काय? कोण सुधाकर? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय साहेब. मी कोणत्याही सुधाकरला ओळखत नाही. ए शाण्या, 23 जूनला ॲडव्होकेट सुधाकर कुलकर्णीवर तू फायर केलास ना? कोणी सुपारी दिली होती बोल? 23 जून? 23 जूनला तर मी पुण्यातच नव्हतो साहेब. माझ्या बहिणीच्या लग्नात होतो कोल्हापूरला. उगीच माझा वेळ वाया घालवू नको. जे काय खरं असेल ते सांग. अहो साहेब, मी खरं बोलतोय. बघाडे समजा. एक मिनिट साहेब, माझ्याकडे प्रूफ आहे साहेब. हा बघा, हा माझ्या बहिणीच्या लग्नातला माझा फोटो आणि त्याच्यावर तारीख पण आहे साहेब. खरं बोलतोय सर. 23 जूनला कोल्हापूरमध्येच होतं. बघितलं साहेब, तुम्ही मला उगाच पकडलं साहेब. शिंदे, कमलेश आणि सुधाकर दोघांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करा. येस सर. मी खरंच नाही सांगणार कोणाला. मी खरं सांगते, मी कोणाशीच काहीच बोलणार नाही. प्लीज नका मारू मला. ॲम्ब्युलन्स बोला इमिजिएट. हो सर. घेऊन चला. कमलेश जाधव, सुधाकरवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यापैकी एकाचा चेहरा तू बघितला होतास, पण तू आम्हाला चुकीच्या माणसाचं वर्णन सांगितलंस. बाबू म्हात्रे. पण मुळात बाबू म्हात्रे या केसमध्ये गुन्हेगार नाहीच. तू आमची दिशाभूल करत होतास. याचाच अर्थ तू खऱ्या गुन्हेगाराला लपवण्याचा प्रयत्न करत होतास. म्हणजेच या केस मागचा मास्टर माइंड तूच आहेस. हे बघा साहेब, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. सुधाकर सरांच्या सांगण्यावर मी सर्व केलं होतं. सरांना त्यांच्यावर खोटा हल्ला करून घ्यायचा होता, म्हणून मी नरेश आणि रवी नावाच्या गुंड्यांना मी ह्या नाटकात सामील केलं. वा वकील साहेब, सॉलिड प्लॅन केलेला दिसतोय तुम्ही. आता खरं काय ते सांगणार आहात का? आमचा पाहुणचार द्यायचा तुम्हाला? बोला की. सांगतो साहेब. मला स्वतःवर खोटा हल्ला करून मीनाला या केसमध्ये अडकवायचं होतं. तिचं ब्लॅकमेलिंग दिवसेदिवस वाढत चाललं होतं. आधी माझा वापर केलास, माझ्याबरोबर फिरलास आणि आता मला लाथाडतोस. हे बघ, याचे परिणाम खूप वाईट होतील ना सुधाकर. म्हणून मी हा प्लॅन बनवला असेल. पण त्या खोट्या हल्ल्यात त्या बाईला गोळी लागली आणि हा सगळा प्लॅन फिसकटला. तुझ्या बायकोला का मारत होतास? सर, मी कमलेशी या प्रकरणाबद्दल बोलत होतो तेव्हा शुभांगीनी सगळं ऐकलं. तिला सगळं समजलं आणि म्हणूनच आम्ही तिला मारायचा विचार केला. ॲडव्होकेट सुधाकर कुलकर्णी, हुशार आहेस तू, पण तुझी हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरलीस. आता केस उभी राहील ना तुझी, तेव्हा स्वतःच लढवती केस. बघूया तुझी वकिली किती कामी येते. सुधाकर आणि त्याच्या कट कारस्थानामध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांना नंदिनीच्या खून प्रकरणामध्ये अटक करण्यात आली. कोर्टानं त्यांना योग्य ती शिक्षाही फरमावली. एक हुशार वकील, ज्याला कायद्याचं स्वतः सखोल ज्ञान होतं, तो जाणून बुजून कायदे मोडत राहिला.
मुलींच्या शरीरांशी, त्यांच्या भावनांशी खेळत राहिला, स्वतःच्या बायकोचाही छळ केला. लक्षात ठेवा, स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या आयुष्याशी खेळणं आणि स्वतःचं चुकीचं वागणं लपवण्यासाठी सरळ गुन्हेगारीकडे वळणं हे कधीही योग्य नसतं. आजच्या या भागात मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन केससह पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूच. जय हिंद, जय महाराष्ट्र.